चला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. अरुण कारभारी या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण यायचं आहे. या अरुण कारभारी जे आयोजक देखील आहेत. तर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात पिसवली संघाकडून मयूर माळी आणि कोमल हिरवले. गोलंदाजी मागो सज्ज होतात गोलंदाजीसाठी. बॉलर्स नेम प्लीज. नागेश आहेत. पॉवर प्लेचा मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी नागेश. त्यांच्या समोर डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय मयूर माळी. पहिला चेंडू गेम प्लेकला जातोय. ऑन साइडला उडवलाय. पहिल्या चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी बिग 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 वे. यस काय हरकत नाहीये. आघात केलाय. खूप चांगल्या प्रकारचा पिकअप शॉट पाहायला मिळाला. ऑन साइडला अक्षरशः फेकून दिलाय. डावखुऱ्या फलंदाजासाठी उपयुक्त असलेली हवा आणि त्या हवेचा फायदा घेत असताना पहिल्या चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप फाईन लेगच्या दिशेने षटकार येतो. षटकाराने स्वतःचा वैयक्तिक आघात अकाउंट ओपन केला गेलाय. श्रीगणेशा केल्या गेल्या मयूर माळीच्या मार्फत 6 धाबेने. पहिला चेंडू उडवलाय बाहेरच्या दिशेला. आता मात्र प्रेशर जरूर क्रिएट होईल गोलंदाज नागेश्वर. त्या प्रेशर मधून कसे सावरतील स्वतःला आता मात्र सिद्ध करावे लागेल नागेशला. पुढील चेंडू डान्सिंग डाउन द विकेट आले होते. लॉफ्टेड ड्राइव्ह समोरच्या दिशेला डीप मध्ये लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. एकापेक्षा जास्त काही नसेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 7 या आकड्यावर स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र स्ट्राईक वर येत आहेत कोमल हिरवले. या नावाचा गाजावाजा खूप वर्षानुवर्ष आपण या 40+ संघटनेच्या मॅचेस मध्ये पिसवली संघाकडून कामगिरी करत असताना या नावाचा खूप उल्लेख आपण ऐकलाय. तोच कोमल हिरवळे आता मात्र पाहायला मिळतोय स्ट्राईक वर. त्याच्यासाठी फील्ड थोडीशी प्लेस केली जातीये. तर प्रमुख अतिथी विलास गायकर यांचं देखील व्यासपीठावर आगमन. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने हार्दिक 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 आभार आणि स्वागत देखील करण्यात येईल. कोमल हिरवलेसाठी थोडीशी फील्ड पोझिशन पाहायला मिळते. सेट केली जातं. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे मात्र आखलं जातं. लाईन मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. नागेश चांगल्या प्रकारचा चेंडू होता. चांगल्या प्रकारचं लॉफ्टेड ड्राइव्ह पिंट्यादादा जोशी आहे तिथे. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. कालपासून आम्हाला खूप चांगल्या प्रकारची समालोचनाची साथ त्यांच्याकडून लाभली. आता मात्र इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. वारंवार आता मात्र फील्ड मध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. जेव्हा जेव्हा डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तेव्हा नक्कीच वारंवार थोडीसे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. डावखुरा फलंदाज मयूर माळीसाठी हा चेंडू उडवलाय. चेंडू प्रॉपर टाइम आहे का नाही. वेल जज कॅच. चेंडू हवेत जरूर गेला. लांब बी थोडीशी कमी मिळाली. एलिव्हेशन मी म्हणेल कमी मिळाला. समोरच्या दिशेला थोडंसं एलिव्हेशन कमी मिळाला. त्याच कारणाने पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र पाहायला मिळतोय. षटकाराचं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. मयूर माळीच्या बॅटमधून षटकार जरूर आला होता. त्यानंतर थोडंसं प्रेशर जरूर होतं नागेशला की आउट कसं करायचं आणि तेच हेरलं आणि खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला आणि इथे मात्र बिग ब्रेक थ्रू. तर अमित पाटील कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल जर हॅट्रिक संपादित केली गोलंदाज नागेशने. पहा मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित पाटील यांच्याकडून इथे मात्र कॅश प्राइज लागावला जातोय. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे तब्बल कॅश प्राइज आमच्याकडे जमा. मैत्री आहे. या मैत्रीचं उदाहरण आपल्याला सातत्याने क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय.
खूप सारं प्रेम, मैत्रीचं, आपुलकीचं नातं हे जपत असताना क्रिकेट आपल्याला वारंवार खेळत असताना क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतोय. आणि त्याचंच उदाहरण इथं पेश करत असताना नावापाडा संघाचा गोलंदाज नागेशसाठी कॅश प्राइज. नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज, एक डावखुरा फलंदाज बाद झाला, दुसरा डावखुरा फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच चान्स जरूर होता 1000 रुपये पटकावण्याचा, परंतु संधी गमावली आहे. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आता मात्र चेंडू खेळण्यासाठी कोमल हिरवळे, ते मात्र चेंडू ऑफ साईडला होता, ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला कोमल हिरवळेचा. आणि अशा प्रकारे जर विचार केला गेला, पहिलं षटक संपन्न होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मी मला नागेशने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल देखील ठरलाय. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर तब्बल एका षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9, 1 गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर जरूर क्रिएट झाला होता, परंतु अनुभव पणाला लावला नागेशने. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिल्या षटकाराने मी खचणार नाहीये, कमबॅक मी जरूर करेल. आणि तेच त्यांनी करून दाखवलं. आणि ज्या फलंदाजाने षटकार पहिल्या चेंडूवर लगावला होता त्याला तंबूचा रस्ता देखील दाखवण्यात त्यांना यश मिळालं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. उमेश जाधव येत आहेत गोलंदाजी मार्कवर सेकंड पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी. सुनीलसाठी लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला गॅप मधून चेंडूला उडवलाय, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू थांबणार नाही, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स वर तरफ 4 धावांसाठी देताना चौकार. स्वागतम. 40+ कल्याण डोंबिवली संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये पिसवली विपक्ष मोठा नवापाडा ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचा फटका, गॅप खूप मोठं होतं आणि तेच गॅप खूप चांगल्या प्रकारे हाताळून काढली सुनीलच्या बॅटने. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, एलिव्हेशन थोडंसं कमी, कॅल्क्युलेशन चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षकाने दर्शवलं. नक्कीच अशा प्रकारचा जेव्हा जेव्हा चेंडू समोर उडतो तेव्हा डबल माइंडेड क्षेत्ररक्षक असतो की कॅचवर जावं की थोडीशी जागा बनवून पाठी यावं. आणि तेच कॅल्क्युलेशन इथं जुळताना पाहायला मिळालं जरूर, परंतु क्षेत्ररक्षणाकडून गोलंदाजाकडून अपेक्षा जास्त होती की तुम्ही कॅचवर आला का नाहीयेत, परंतु तो क्षेत्ररक्षक त्यावेळेस डबल माइंडेड जरूर असतो. अशी सिच्युएशन प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या वाट्याला जरूर येते आणि तीच वेळ म्हणावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाकडे. तर त्यांच्या जागेवर पिंट्यादादा जोशी फील्ड चेंजेस पाहायला. यावेळी चेंडू हवेत आहे, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये आणि पुन्हा एकदा झाली आहे चूक. जेव्हा दिवस खराब असतो तेव्हा अशा प्रकारचे आपल्याला वेळ कायम स्वरूपी पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दोन चेंडूवर झेलची संधी आणि तोच खेळाडू इन ऍक्शन मध्ये.
दोन चेंडूवर दोन मोठ्या चुका. सुनील सारख्या फलंदाजाला जीवदान त्या क्षेत्ररक्षकाकडून मिळालंय. पुन्हा एकदा फील्डमध्ये पोझिशनमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. नक्कीच मनोबल वाढवण्याचं काम इथे मात्र बाळा बोराडे करतायत. गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. गॅप मधून चेंडू ढकललाय. दोन चेंडूवर जीवदान आणि त्याच्या संधीचा सोन इथं करत असताना फलंदाज पिसवली गावचा सुनीलच्या बॅट मधून हा चौकार. खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह पाहायला मिळाला. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा फटका. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे चेंडू झालेला ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय त्याच प्रकारचा ऍक्शन रिप्ले जणू काय इथे मात्र सिद्ध करत असताना पिसवले गॅसचा ब्रँड चिटकवणारा हा चौकार लागोपाठचा दुसरा चौकार येतोय सुनीलच्या बॅटमधून. फटका बॅक टू बॅक दोन झेल सुटले त्यानंतर बॅक टू बॅक दोन चौकार येत आहेत. थोडस फंबल होत असताना येस क्लोज किपिंग पाहायला मिळते. आता मात्र थोडस गणित वेगळं आखलं गेलंय सुनील साठी. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक तिसरा हा नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय सुनील भोईरच्या बॅट मधून. लगातारचा हा तिसरा चौकार. युवराज सिंग त्याची आठवण करून देणाऱ्या बॅक टू बॅक तीन चौकार. जणू काही ही ऍक्शन रिप्ले आपण तीन वेळा पाहिली त्याच प्रकारचा हा फटका आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारचा बॉटमहँडचा वापर. बॅक टू बॅक तिसरा हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 29-29. टॉप गिअर मध्ये धावसंख्या आता मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळते पिसोली संघाकडून. आणि त्याच्यावर लगाम लावण्यासाठी लेजेंड क्रिकेटर क्रिकेट मधले सर्वाधिक मोठं नाव पिंट्यादादा जोशी आलेत लगाम लावण्यासाठी. नक्कीच अनुभवपणाला लावतील आणि त्याचीच गरज आहे नवापाडा संघाला. वाऱ्याच्या वेगाने धावसंख्या पुढे सरसावतीये. 29 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचलीये. तिसरं षटक हाताळण्यासाठी पिंट्यादादा जोशी. क्या बात आहे क्या फटका आहे. पहिल्या चेंडूवर आघात. पहिल्या चेंडूवर पिंट्यादादा जोशीच्या चेंडूला पाठवलाय. हवाई सफर घडवली आहे सिक्सर.
मिळतोय चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकला. स्वतःसाठी जागा बनवली, बॅकफुटला गेले, त्यानंतर पंच. पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमाने परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पिंट्या दादा जोशी, खूप वर्षाचा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे आणि तोच आता मात्र पणाला लावलाय. जरूर या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत की कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर असेल नवपाडा संघाकडून. यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय, पाहू शकाल लांबी किती आहे. यस, हवी तेवढी लांबी पाहायला मिळतोय. अजून एक षटकार येतोय. कोमल हिरवळीच्या नावाचा ब्रँड चिटकवलेला हा ब्रँडेड षटकार. काय फलंदाजी, अफलातून फलंदाजी पाहायला मिळते पिसवली संघाकडून. पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नक्कीच पहिल्या चेंडूवर रिव्हर्सच्या माध्यमाने षटकार जरूर आला आणि त्याचाच प्रयत्न आता मात्र वारंवार करत असताना पाहायला मिळत आहेत कोमल हिरवळे. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे. यस यस, पंच बॅट कट आहे. यस, लेग बॅटच्या स्वरूपाने एक धाव इथे मात्र ऍड होईल धावसंख्या फलकावर. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर 46, अतिशय मोठी धावसंख्याकडे वाटचाल करताना पाहायला मिळते पिसवली संघ. डावखुरे फलंदाज आता मात्र येत आहेत सुनील. सुनीलच्या बॅटमधून आतापर्यंत लागोपाठचे 3 चौकार पाहायला मिळतात. सलगचा हा चौथा चेंडू, चौथा चौकार येईल का? परंतु यावेळेस गोलंदाज आहेत पिंट्या दादा जोशी. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर आणि यावेळेस मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये चौथ्या चेंडूवर इथे मात्र परतावा लागेल सुनील भोईर तंबूच्या आश्रयाला. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करत पिसवली संघाचे सुनील भोईर आता मात्र तंबूच्या आश्रयाला आल्यात. परंतु काम मात्र केलंय सुनील भोईरने. ज्या प्रकारचे फलंदाजीचा विचार केला गेला तर 8 चेंडू खेळून काढले आणि 8 चेंडू मध्ये 4 चौकार, 2 दुहेरी धाव आणि 1 सिंगल, म्हणजे 8 चेंडू मध्ये 21 धावसंख्येची वैयक्तिक खेळी करून नक्की तंबूच्या दिशेला परतलाय. परंतु काम केलंय मात्र स्वतःच्या इनिंगचा. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश पाटील, बिग हिटर म्हणून ज्याला म्हटलं जातं पिसवली संघाकडून. बिग हिटर आहेत, बाहुबली पॉवर आपल्याला पाहायला मिळेल जरूर. परंतु ज्या प्रकारची फटकेबाजी केली कोमल हिरवलेने, आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नरेश पाटील, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो तोच फलंदाज. परंतु नॉन स्ट्राईकवर आहेत कोमल दादा हिरवले. आतापर्यंत बॅटिंगने इम्प्रेस केले, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. नवीन गोलंदाज राजा. डाऊन द लेग, किंचितचा वाचलाय यष्ट्या. यस, अतिरिक्त धाव अवांतराच्या स्वरूपाने डाऊन द लेग चेंडू, वाईटच्या स्वरूपाने पहिलीच धाव ऍड होईल धावसंख्या फलक. चांगला चेंडू हाताळलाय, गॅप मधून चेंडू टाकलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. अजून एक चौकार हिरवळीच्या बॅटमधून. चारची आणि 6चीच भाषा इथे मात्र बोलली जाते. कोमल हिरवळे खूप चांगल्या प्रकारचं फलंदाज आहेत आणि त्याच प्रकारची फलंदाजी देखील सिद्ध केली आहे. पुढील चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, शॉट फाईन लेगला, शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते.
चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला जरूर होता, परंतु दूरवर होता चेंडू. चेंडू कॅरी झालं नाहीये. एका धावेवर समाधान. आता मात्र बिग हिटर पिसवली गावचा नरेश पाटील त्या स्ट्राईकवर. पाहू शकाल कशा प्रकारची भूमिका साकारतोय. आतापर्यंत जेवढे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, सर्व फलंदाजाने आक्रमक भूमिका घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत आणि त्याच ताकदीचा आणि त्याच शैलीचा हा फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा आपण फलंदाजीला पाहतो तेव्हा तेव्हा मोठे फटके जरूर पाहायला मिळत आहेत. काय चेंडू हाताळलाय राजाने. ते मात्र चारही मुंड्या चित्त केलाय. नरेश पाटीलला फटका ऑन साईडला खेचायचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त केलं, गिरकी घेतली चेंडू. चेंडू हातभर बाहेर निघाला आणि पूर्णपणे बीट झाला. डॉट चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. यस, मी जे बात केली होती, नरेश पाटील बिग हिटर म्हणून प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांसाठी जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून पाहायला मिळतोय, परंतु वारंवारचे हे 2 चेंडू डॉटच्या माध्यमाने. आता मात्र नवापाडा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. 2 डॉट चेंडू आणि त्याआधी 1 धाव. ऑन साइडला मी उल्लेख केला होता नरेश पाटीलचा. बिग हिटर आहेत, वारंवार त्याच फटक्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर 3ऱ्या चेंडूवर त्यांना प्रयत्नाला यश आलं आणि चेंडूला फेकून दिलंय. हवाई सफर घडवली आहे. सिक्सर. सीमारेषेचा ताबा घ्या. चेंडू पोहोचवण्याचा प्रयत्न करा. 2 चेंडू त्या एकाच दिशेला गेलेत. नक्कीच कोणी असेल तर चेंडू पोहोचवा प्लीज. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर. उंबरगावचे उद्योजक संजय खारुक आणि भालचंद्र दादा आपण देखील यायचं आहे. भालचंद्र लोखंडे उंबरगावचे उद्योजक आहेत. कितवं षटक आहे? यस, चौथं षटक मार्गक्रमण आहे. चेंडू कोणता असेल निर्णय घ्यायचा आहे. चौथं षटक मार्गक्रमण आहे, त्याच कारणाने त्या अनुषंगाने मला वाटतं जुना चेंडू देण्यात येतोय. आयोजकांचं म्हणणं आहे की त्या दिशेला मारू नका, थोडा हल्लू मारा, परंतु ते फलंदाज आहेत. फलंदाजांना जोपर्यंत षटकार येत नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही. काय फटका लगावलाय नरेश पाटीलने. ताकद काय आहे ती सिद्ध केली या षटकाराच्या मदतीने. धावसंख्या फलक 58 2 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा हाईट फॅक्टर मिळाला. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि त्याच कारणाने अनुषंगाने या षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना या षटकाबद्दल म्हणेन तर 3रा डॉट चेंडू पाहायला मिळाले. 1 षटकार जरूर आला, त्यामध्ये 1 चौकार देखील होता, परंतु 4थ्या षटकामध्ये राजाने खर्च केल्या धावसंख्या 12 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचती आहे 58 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. मध्ये एक विशेष सन्मान घेतोय. विलास गायकर यांचं शुभ सन्मान आमचे आयोजक सन्माननीय संदीप दादा भंडारी यांच्या हस्ते. गायकवाड, यस, विलास गायकवाड यांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने. संदीप दादा भंडारी.
तर आपण स्क्रीनवर पाहू शकाल प्रमुख अतिथी विलास गायकवाड यांचा शुभ सन्मान पार पडतोय. मायेची उबदार शाळ, प्रेमाचं पत्रिक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन स्वागत शुभ सन्मान पार पडतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी पिंट्यादादा जोशी पहिला चेंडू, यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक हॉलचा चेंडू. इथे मात्र सन्मान देण्यास भाग पडलं. नक्कीच प्रयत्न जरूर केले होते परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थितरित्या जुळला नाहीये. आता मात्र लगाम लगवावी लागेल कारण का ज्या प्रकारचं टार्गेट मार्गक्रमण होतोय, धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचली आहे. साळमीचा एक मात्र फलंदाज कोमलदादा यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चुकी झाली आहे आणि नक्कीच त्या चुकीचं भुगतान इथे मात्र 2 धावेमध्ये. आणि घडलं काय की सलामीचा एक मात्र फलंदाज जो सेट आहे त्याला मात्र स्ट्राईक मिळाली आहे. ही एक धाव किती महागात पडू शकते. एखादा चौकार एखादा षटकार आला तर नक्कीच म्हणावी लागेल की ही दुसरी धाव नक्कीच महागडी ठरली नवापाडा संघासाठी. परंतु पाहूया हा पुढचा चेंडू, येणारी वेळ हा सांगून देईल कितपत योग्य होती धाव. आणि नक्कीच आणि काय झेल पकडलाय, 2 हातने ट्राय जरूर केलं होतं, अखेरला एका हाताने झेल, खूप चांगल्या प्रकारचं झेल पाहायला मिळालंय. एक धाव म्हणेल चांगली ठरली अशी नवापाडा संघासाठी कारण का एक सेट फलंदाज. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल, काय ऍक्शन रिप्ले आहे, काय कॅमेरा वर्क आहे. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं वर्क ग्रामीण टेनिस च्या माध्यमाने ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रणय बेडेकर खूप चांगल्या प्रकारचे ऑपरेटर आहेत. तसेच साहिल भोईर, सौरभ शेलार खूप चांगल्या प्रकारचं वर्क. तसेच राजेश आहेत, साहिल भोईर आहेत. खूप चांगल्या प्रकारचं वर्क आपल्याला या स्पर्धेमध्ये लाईव्हच्या स्वरूपाने पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटच्या माध्यमाने ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेसाठी जोडली गेली आहे. पुढील चेंडू, नवीन फलंदाज नितेश पांचाल, खोलवा टप्प्याचा चेंडू, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला निर्णायक षटक म्हणजे स्लॉगिंग ओव्हरचं षटक, जे षटक आपल्याला सांगून देईल की टार्गेट कितपत पोहोचतोय. यस, दुखापत जरूर, क्रॅम्प आलाय. नक्कीच पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊन जायचं आहे प्लीज. तर कोपरगावचे विनोद म्हात्रे यांचं देखील शुभ सन्मान आम्ही विशेष सन्मान घेत आहोत. यायचं आहे कोपरगावचे विनोद दादा म्हात्रे, आपला शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. येणाऱ्या 3-4 तारखेमध्ये खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला त्यांच्याकडून देखील पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचं लाईव्ह लॉटचा कार्यक्रम देखील आपण पार पडलाय. आपण स्क्रीनवर पाहू शकाल विनोद दादा म्हात्रे, मॅन फ्रॉम कोपर, यांचं देखील शुभ सन्मान. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. राजेदादा भोईर मुख्य आयोजक या स्पर्धेचे, त्यांच्याकडून हा सन्मान. तसेच 40+ संघटना कल्याण डोंबिवलीचे उपाध्यक्ष प्रकाशदादा म्हात्रे, आपलं देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठावर आपण देखील यायचं आहे. प्रकाशदादा म्हात्रे, उपाध्यक्ष 40+ कल्याण डोंबिवली संघटनेचे, या आपलं देखील शुभ सन्मान आपण पार पडूया. बालारामदादा भंडारी यांना विनंती करेल, 40+ संघटना कल्याण डोंबिवली संघटनेचे सचिव यांच्याकडून कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान, अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती जपत असताना आमचा आयोजकांचा संघ आणि आयोजकांच्या वतीने हे शुभ सन्मान आपण पाहतात. येस, थँक्यू. तर बोलूया तर मॅचकडे. स्लॉगिंगवरचं षटक पिंट्यादादा जोशी, यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू, डीप मध्ये उमेश आहेत, त्यामुळे चुकी कुठल्याच प्रकारची होत नाहीये. परंतु दुसऱ्या धावेसाठी धावले जरूर नरेश पाटील. तिसरीचा प्रयत्न, यस, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय. 63 या आकड्यावर.
शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. हे चेंडू आपल्याला सांगून देतील आपल्याला टार्गेट. येस, 2 चेंडू आहेत. सॉरी सॉरी, एक सिंगल आली आहे. येस, एक चेंडू शिल्लक आहे. चुकीची दुरुस्ती. शेवटचा चेंडू, टार्गेट किती असेल हा सांगणार हा चेंडू. नरेश पाटील चेंडू पडल्यानंतर वळण घेतलंय. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र हाताळलाय आणि अशा प्रकारे एक धाव लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या फलकावर ऍड होईल. धावसंख्या फलक आता मात्र जाऊन पोहोचली आहे 64 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी जर टार्गेट पाहिलं गेलं तर 30 चेंडू आणि 65 धावसंख्येची गरज. काय गोलंदाजी हाताळली शेवटची. पिंट्यादादा जोशी फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 6, 2 डबल, एक लेग बाईक आणि एक सिंगल. येस, डॉट होता तो सिंगल घेतला ना तो पहिला डॉट होता 65 धावसंख्या पाहायला मिळते. 63 वाद एकच हे 64 आहेत म्हणजे टार्गेट 65 आहे. येस, 30 चेंडू आणि 65 धावसंख्येचं टार्गेट. खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक जरूर केलंय शेवटच्या षटकामध्ये नवपाडा संघाने पिंट्यादादा जोशीच्या गोलंदाजीने. G. आपण नाणेफेकी घेत आहोत. उंबरली विपक्ष कोपर असे 2 संघांमध्ये नाणेफेकी होईल. कर्णधारांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. कोपर विपक्ष उंबरली. उंबरली संघाचे कर्णधार या प्लीज. या श्यामदादा आपण या नाणेफेकी करून घ्यायची आहे लगेचच. कोपर विपक्ष उंबरली या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळेल.
तारखेला लागला ना. फोर्टी प्लस संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशदादा मात्रे यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेकी होतीये. एक जय मसोबा आहे आणि एक गावदेवी आहे. गावदेवी जय मसोबा. ओके, कोण मागणार आहे? कोपर संघ कॉल करतील. गावदेवी, यस, गावदेवी चषक आलाय. यस, मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त काही विचारणार नाहीये, डिसिजन कळवायचं आहे. डिसिजन कळवतो नंतर. यस, थोड्या वेळाने कळवतायत. तर ऑन गोईंग मॅचकडे जाऊयात, जिथे सलामीला फलंदाज पाहायला मिळत आहेत. पिंट्यादादा जोशी आणि बाळा बोराडे ही विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. पाहू शकाल पहिलं गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोमलदादा हिरवळे ज्या प्रकारची फलंदाजी केली होती तेच कामगिरी करण्यासाठी आता मात्र पिशवली संघाकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोमल हिरवळे पहिला चेंडू खेळण्यासाठी पिंट्यादादा जोशी, क्रिकेट पटलातील एक सर्वाधिक मोठं नाव, आतापर्यंत एक 4 व्हीलर 6 बाईक पटकावणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कामगिरी कशा प्रकारे असेल? पहिला चेंडू स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाहीये. नक्कीच एक आगळा वेगळा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या प्रकारचं प्रयत्न जरूर केले होते, घुटना टेकला होता, स्लॉक स्वीपच्या माध्यमाने ऑन साइडला चेंडू फेकवायचं होतं. यस, कोपरगावने संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यावेळेस इनसाइड एज होती, शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिटची संधी जरूर होती, कदाचित डायरेक्ट हिट हे इथे मात्र धोक्याची घंटा जरूर वाजली होती. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र अकाउंट ओपन झालाय नवापाडा संघाचा. चांगली गोलंदाजी होतीये. 2 चान्स घेताना पाहायला मिळाले पिसवली संघाकडून. शॉर्ट फाईन लेग वरून डायरेक्ट हिट, त्यानंतर कोमलदादा हिरवलेने देखील डायरेक्ट हिट केलं होतं. पाहिलं होतं की नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज बाला बोराडे थोडेसे दूरवर होते आणि तेच चान्स घेत असताना गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये स्टान्स चेंज केलाय. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू खालून प्रवास करतोय. चेंडू पडल्यानंतर आतून प्रवास करणारा हा चेंडू, जसा चेंडू पडला तिथून उठलाच नाहीये, सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसायला. डॉट चेंडूची अजून एक समाप्ती होत असताना 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 1. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टाइम स्ट्रोक होता. चेंडू आणि डायरेक्ट हिटची संधी पुन्हा एकदा चान्स स्वीकारली होती. बॅकअप खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालंय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पुढे गेल्यानंतर शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे आला आणि काय बॅकअप दिलाय. चांगली कामगिरी, टीम वर्क म्हणता येईल. पिसवली संघाचा ज्या प्रकारची धावसंख्या उभारली आहे त्यांचं देखील मनोबल आता मात्र हाय आहे, उंचावर पोहोचवून ठेवलाय फलंदाजांनी. आडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक नरेश, काय क्षेत्ररक्षण लगावलाय. 100% एफर्ट म्हणावं लागेल. चेंडू दूरवर होता, ज्याची धोक्याची घंटा पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली होती आणि शेवटला दुसऱ्या तिसऱ्या ट्राय मध्ये इथे मात्र सफल झाली पिसवली संघ. या आधी 2 वेळा ट्राय केलं होतं, डायरेक्ट हिटच्या रनआउटच्या स्वरूपाने प्रयत्न जरूर चालले होते आणि त्या प्रयत्नांना यश आला. आता मात्र पुन्हा एकदा बाळा बोराडेला मात्र इथे मैदान सोडावं लागलंय. स्वस्त्यात म्हटलं जाईल की आत्महत्या म्हणावी लागेल. रनआउटची विकेट ही आत्मघाती असते आणि त्याच प्रकारचा हा विकेट पहिला ब्रेक थ्रू मिळत असताना पिसवली संघाकडून खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे लगावलं. नरेश पाटीलने पूर्णपणे शरीराला झोकावून दिलं. चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याला कुठेतरी वाटलं की चेंडू थोडंसं दूरवर आहे आणि तेच त्यांनी हेरला आणि स्वतःची बॉडी त्या चेंडूवर झोकावून दिली आणि पहिला हादरा बसतोय. कदाचित अभ्यास करून आले होते पिसवली संघ बाळा बोराडेसाठी. प्रत्येक चेंडूवर चान्स घेत होते रनआउटसाठी. रिव्हर्सच्या माध्यमाने काय फटका खेळलाय, चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार.
आहे भगवा रंग, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊनी राखितो आम्ही स्वराज्याचे हे तख्त, सलसलतं राहू दे मर्द मावळ्यांचे रक्त, कारण इथे आम्ही सर्वच शिवभक्त. भगव्या रंगाचं इथे नामकरण करणारा हा संगीत डीजे यशच्या मार्फत मंत्रमुग्ध करणारं संगीत येत असताना डीजे यशकडून हे संगीत पाहायला मिळालं. आणि या चेंडूवर जर आधीच्या चेंडूवर पाहिलं गेलं तर शेवटच्या चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर केलं गेलं. सरळ बॅट्सने रन येत नव्हतं, ते म्हणतात ना सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली को तेढा करना पडता है. त्याच प्रकारचा फटका सजवला गेला पिंट्यादादा जोशीकडून आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नवीन गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड पॉवर प्लेचा गोलंदाज सज्ज होतो पिसवली संघाकडून सुनील दादा भोईर. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, वेगवान गतीचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त झाली आणि त्याच नंतर चेंडू शरीरावर जाऊन आदळतोय आणि परिणामी डॉट चेंडूची समाप्ती. टार्गेट मोठा आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न जरूर चालू आहेत आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना नवापाडा संघ थोडंसं स्ट्रगल जरूर करतोय. नवापाडा संघ पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स आल्या नाहीयेत. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा देखना फटका, नजाकत भरा स्क्वेअर कट पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अखेर चेंडू सीमा रेषापार, उमेशच्या बॅट मधून हा चौकार. खूप चांगल्या प्रकारचं रिप्लाय आपण पाहू शकाल. थोडस चेंडू दूरवर टप्प पिचिंग केली होती, त्यानंतर चेंडूला येऊ दिलं, वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर चपराक लगावली आणि त्या आता मात्र क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय जरूर. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला होता या आधीच्या चेंडूवर येणं क्षेत्ररक्षण आवश्यक होतं, परंतु त्यानंतर हा क्षेत्ररक्षक आणला गेलाय. चेंडू बॅटच्या आतून गेलाय, चेंडू पडल्यानंतर खालून जातोय चेंडू. या आधीच्या षटकामध्ये देखील कोमल हिरवळेचा अशाच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडू पडल्यानंतर खालून प्रवास करतोय, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन डॉटच्या माध्यमाने जाऊन विसावतोय. उमेश जाधवचे प्रयत्न जरूर चालू आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमाने इथे मात्र डायरेक्टची संधी जरूर होती पण चान्स घेतली नाहीये. बॅकअप दूरवर होता, हेच यष्टीरक्षकाने हेरलं आणि स्वतःवर कंट्रोल केलं. नक्कीच चान्स घेणं आवश्यक होतं, कारण का पिंट्या दादा जोशी सारखा गडी ची विकेट घेण्याची संधी जरूर होती, परंतु ज्या प्रकारची स्कोरिंग चालू आहे चान्स घेतली नाहीये. अतिरिक्त धावा नकोय त्या उद्देशाने जणू काय स्वतःवर कंट्रोल केलं यष्टीरक्षकाने. आता मात्र सर्वस्व जिम्मेदारी पिंट्यादादा जोशीला खांद्यावर घ्यावी लागेल, कारण का आतापर्यंत सध्या तरी बॅकफुटला आहे नवापाडा संघ. यावेळेस काय टर्न प्राप्त करतोय, काय गोलंदाजी होते, बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. बहारदार गोलंदाजीचा नजराणा पेश करत असताना पिसवली संघ पहिल्या चेंडू गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं कोमलदादा हिरवळेने. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सुनील दादा भोईर काय गोलंदाजी साकारतायत. पिंट्यादादा जोशी सारख्या फलंदाजासमोर ॲक्युरेट टप्पा. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. कोमलदादा हिरवळे चेंडूवर येत आहेत, उचलतायत. अंडरआर्म बॉक्स स्टाईल ही फेकी केली जाते, परंतु एका धावेवर समाधान. अशा प्रकारे जर विचार केला गेला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक देखील समाप्त होते. संत गतीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आली 7, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली 6. अशा प्रकारे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवर, एक गड्याच्या मोबदल्यात. माफक आव्हान आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 13. जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू 52 धावसंख्येची गरज. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचं असेल. नवापाडा संघासाठी सिद्धता आपली जी आहे क्षमता ती सिद्ध करावी लागेल. आता मात्र पिंट्यादादा जोशीला ज्या प्रकारचं नाव आहे त्याच प्रकारचे नावेला साजेल अशी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्ग सज्ज होते नरेश पाटील, मॅन फ्रॉम पिसवली, 46 नंबर जर्सी परिधान करून. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर डीप मध्ये क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा फुलवलाय जरूर, परंतु त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू सीमा रेषा पार. नशिबाचा चुकी केली आहे त्या क्षेत्ररक्षकाने, कारण का पिंट्यादादा जोशी सारखा झेल इथे सोपं झेल म्हणावं लागेल. पुढील चेंडू नरेश पाटील रिव्हर्सच्या माध्यमाने खेळून काढण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर म्हणावं लागेल. पूर्णपणे चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळलाय. इथे मात्र चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना नरेश पाटील, वेगवान गतीचा चेंडू आणि चांगल्या लाईन आणि टप्प्याचा चेंडू म्हणावा लागेल. फलंदाजापासून लांब ठेवला, वाईड यॉर्करच्या माध्यमाने हा चेंडू हाताळला गेलाय. यावेळी ऑन साइडला उडवलाय. ताकद आणि नजाकत सगळं काय एकाच फटक्यामध्ये. इथे मात्र पिंट्यादादा जोशी आपली ताकद सिद्ध करत असताना हा षटकार आलाय. चौकार षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र फ्लाय झाली आहे 23 या आकड्यावर. समीकरण थोडस खुल्लं झालंय. 15 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची गरज. हेच फटके येणं गरजेचं नवापाडा संघासाठी. आणि यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, कटर चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपला होता. चेंडू पडल्यानंतर अजून थोडस वळण प्राप्त केलंय. चांगली थिंकिंग आहे. जेव्हा जेव्हा रडालमध्ये चेंडू आलाय, चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश जरूर प्राप्त झालं होतं फलंदाजाला. त्यानंतर थोडंसं लाईनमध्ये चेंजेस पाहायला मिळाले. यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू, जेव्हा जेव्हा चेंडू आतमध्ये आलाय त्या चेंडूला अक्षरशः सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. अजून एक षटकार येतोय पिंट्यादादा जोशीच्या बॅटमधून. हा दे दनादन षटकार. प्रयत्न जरूर चालू आहेत. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होत असताना पिंट्यादादा जोशीच्या बॅटमधून आता मात्र समीकरण खुल्लं झालंय. 13-36 वर येऊन अडकलंय समीकरण. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाईल तोपर्यंत अजून एक चेंडूला सीमा रेषा पार धाडलंय. इथे मात्र आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते पिंट्यादादा जोशीच्या माध्यमाने. हे प्रयत्न चालू आहेत. चेंडू चालला सीमा रेषा पार. संघर्षाचा चौकार.
खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या बळक 33 या आकड्यावर. आता मात्र समीकरणाचा विचार केला गेला तर 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 32, तर सरासरीचा विचार केला गेला तर 16.00च्या सरासरीने ही धावसंख्या इथे मात्र कुटावी लागेल. ज्या प्रकारचे प्रयत्न चालू आहेत पिंट्यात आता जोशी, आता मात्र आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजीमधून 3 चौकार आणि 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. तर व्यासपीठावर विशाल भीम भोईर यांचं देखील स्वागत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने स्वागत असेल. मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी त्यांचं देखील आम्हाला लाभलं आहे. तसेच भालचंद्र लोखंडे, संजय खारुक, उंबरडेगावचे उद्योगपती, आपण देखील व्यासपीठावर यायचे आयोजक आपल्याला वारंवार विनंती करतायत. तर मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 32चं समीकरण असताना सुनील भोईर इथे मात्र प्लेड ऑन झालेत. हिट विकेट म्हणावं लागेल. चेंडूवर बॅट जरूर फिरवली होती. चेंडू पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा खालून प्रवास करतोय. जणू काय ही शैली मात्र अंमलात आणली गेली असावी. सुनील भोईरच्या गोलंदाजीमधून प्रत्येक चेंडू पडल्यानंतर खालून प्रवास करतोय आणि त्यानंतर स्वतःसाठी क्रीजचा वापर केला होता उमेश जाधवने. त्यानंतर चेंडू बॅट आणि यष्ट्यांवर जाऊन बॅट आदळली आणि अशा प्रकारे अजून एक मोठा हादरा बसतोय नवापाडा संघाला उमेश जाधव तंबूच्या आश्रयाला. पाहायला मिळत आहेत. सतीश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर विचार केला गेला तर पिंट्यादादा जोशी त्याला स्ट्राईकवर कशा प्रकारे आणलं जाईल हे मात्र नक्कीच विचार करावा लागेल. कारण का ज्या प्रकारची विस्फोटकता पिंट्यादादा जोशीने दाखवली आहे, सामना नक्कीच खुला केला होता मागच्या षटकामध्ये. तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. पाहूया सतीश म्हात्रे कुठली भूमिका साकारतायत. येस, त्यासाठीच प्रयत्न केले गेले, चुकी केली आहे इथे. मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याची संधी जरूर होती, ती संधी इथे मात्र गमावली आहे आणि स्ट्राईकवर आता आले तर पिंट्यादादा जोशी, ज्याच्या फलंदाजीमधून आग ओकणारी फलंदाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती, तीच भूमिका साकारावी लागेल. परंतु एक कडवं आव्हान जरूर असेल. सुनील भोईर ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, सुनील टू हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेला, अक्षरशः फेकून दिलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू हवाई सफर करतोय. अजून एक षटकार पिंट्यादादा जोशीच्या बॅट मधून. हा अजून खुल्ला होतोय. समीकरणाला जाऊन पोहोचलाय. 9 चेंडू 25. क्या बात आहे. अतिशय चांगली फलंदाजी होतीये पिंट्यादादा जोशी. ज्या प्रकारचं समालोचन या स्पर्धेसाठी लाभलं त्याच प्रकारची फलंदाजी देखील होत असताना ते मात्र आग ओकणारी फलंदाजी म्हणावी लागेल. 9 चेंडू 25चं समीकरण. यावेळेस पंच केलाय स्क्वेअर कटचा हा लाजवाब फटका शेवटच्या क्षणाला. नक्कीच अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल डीप मध्ये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय 42. म्हणजे जिंकण्यासाठी आता 8 चेंडू आणि 23 ची गरज. 8-23 हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीचा एक मात्र फलंदाज एक हाती किल्ला लढवतोय. फुलरल्यांचा चेंडू झाडू शॉट पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. योग्य त्या वेळी चेंडूने उचली घेतली. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती, ते मात्र काय घडतंय. नक्कीच चेंडू डायरेक्ट हिट केलं गेलं होतं. चेंडू जाऊन शरीरावर आदळलाय. नक्कीच कुठल्या तरी प्रकारची अपील करतायत. नक्कीच अशा प्रकारची सिच्युएशन आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अगदी पाहायला मिळायची. जेव्हा जेव्हा
फलंदाज रनिंग बिटवीन द विकेटला मध्ये येतो तेव्हाही आपल्याला सिच्युएशन पाहायला मिळते, परंतु हे नियम अंमलात आणलं जाईल का? येस, आयोजक पंच कमिटी जो काही निर्णय असेल ते डिस्कस करून घेतील. येस, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44. पण जो काही डिसिजन आहे तो आयोजकांच्या वतीने घेण्यात आलाय. येस, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांच्या निर्णयासमोर आपण काही करू शकत नाही. प्लीज कॉपरेट करा प्लीज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या अजूनही 7 चेंडू आणि 21 ची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना पाहायला मिळालाय. 1 चेंडू शिल्लक आहे. 7-21 समीकरण. सात चेंडू 21 समीकरण असताना शेवटचा चेंडू सुनीलदादा भोईर यांच्या मार्फत हाताळला जाईल. सलामीचा एक मात्र फलंदाज पिंट्यादादा जोशी. आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी स्टंप मध्ये टाकलेला चेंडू गॅप मधून ढकलला जरूर. 2-2 क्षेत्ररक्षक येतात शेवटच्या क्षणाला. नरेश पाटीलने चेंडू अडवला गेलाय. एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं गेलंय. जर एका धावेचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 45. म्हणजे जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. नवापाडा संघासाठी एक जमेची बाजू आशा पल्लवित करणारा फलंदाज पिंट्यादादा जोशी स्ट्राईकवर आहे. परंतु शेवटचं षटक कोण हाताळेल हे पाहणं देखील गरजेचं असेल. एक चांगली आणि रोमांचक मॅच आजच्या दिवसामध्ये खरा जर विचार केला गेला तर सर्वच मॅच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत जात असताना पाहायला मिळालेत. खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळालेत. टॉप क्वालिटीचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पेश केले 40+ संघाच्याकडून. पहिल्या मॅचमध्ये बेतवडे विपक्ष मोठी देसाई देखील शेवटच्या षटकारा 1 चेंडू 6 धावेची गरज असेपर्यंत सामना खुल्ला झाला होता. त्यानंतर खिडकाली वर्सेस जुनी डोंबिवली यामध्ये देखील महत्त्वाची लढत पाहायला मिळाली. त्यानंतर पिसवली विपक्ष नवापाडा ही लढत मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
चला स्पीडअप करायचा, खूप सारा वेळ वाया गेलाय. नक्कीच अजून एक मॅच पहिल्या फेरीतील आपल्याला खेळायची आहे. उंबारली विपक्ष कोपर अशी नाणेफेकी देखील झाली. कोपर संघाने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी उंबारली संघाला. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. जसे सामना कंप्लीट होईल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निरंकार भोईर. पहिला चेंडू पिंट्या जोशी. यस, थोडीशी वॉर्मअप. सहा चेंडू 20 ची गरज असताना निरंकार पहिला चेंडू. यावेळेस घुटना टेक, सिक्सर येईल का? यस, सिक्सर देख. आग ओकणारी फलंदाजी इथे मात्र होत असताना पिंट्या दादा जोशीच्या बॅट मधून हा संघर्षाचा षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. प्रेशर आता दोन्ही संघाकडे पाहायला मिळेल. ज्या प्रकारची फलंदाजी करतो पिंट्या दादा जोशी. आता मात्र पुढील चेंडू लाईन मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला अलोंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय चेंडू. चेंडू थोडस फंबल होत असताना आणि त्याचाच फायदा इथे मात्र घेत असताना डायरेक्ट फेकी सुरेख होती. नक्कीच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले गेलेत. पायाला थोडीशी दुखापत जाणवते खरी. नक्कीच सलामीचा फलंदाज शेवटपर्यंत एक हाती किल्ला लढवतोय. खेळाडूंना विनंती असेल आपण या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जुनी डोंबिवली संघाचे प्लेयर्स या. जेवण चालू झालं आहे. खेळाडूंसाठी जेवणाची सुव्यवस्था 2 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आयोजकांच्या वतीने समीकरण आता पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 12चं समीकरण. 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील नवापडा संघाला. एक चेंडू पाठवला. यस, इट इज मॅक्झिमम. ब्रँडेड सिक्सर पाहायला मिळतोय. पिंट्या दादा जोशी आग ओकणारी फलंदाजी. थँक्यू डीजे. क्या बात आहे डीजे. टायमिंग काय जुळवला डीजेने. पिंट्या जोशी गोलंदाजांचा गर्दन काळ जरूर ठरला या मॅच मध्ये.
प्रत्येक गोलंदाजा विरुद्ध खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी येत असताना पिंट्यादादा जोशी नवापाडा नावाचं वादळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उठलंय आणि त्यांचंच गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकलं डीजे यशच्या माध्यमाने. क्या बात आहे. यस आलाय आलाय मॅच चेंडू आलाय. 3-6चं समीकरण. काय फलंदाजी होतीये पिंट्यादादा जोशी. कालपासून आमच्या समवेत जोडले गेले तर समालोचकाच्या भूमिकेमध्ये त्या प्रकारची. यस पिंट्यादादा जोशी 50 कंप्लीट. बॅट उंचवायची आहे. यस क्या बात आहे. अगदी पॉइंटला डिसिजन इथं मात्र सांगितलं गेलं आम्हाला 50 कंप्लीट. 3-6ची गरज. यावेळेस काय चेंडू हाताळलाय. गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ होणारा चेंडू पूर्णपणे बीट केलाय फलंदाज पिंट्या जोशीला. आता मात्र षटकारासाठी जावं लागतोय की काय. अजूनही मॅच बॅलन्स आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. रंगतदार मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारची फलंदाजी होतीये गोलंदाजी होतीये एकमेकास प्रत्युत्तर देत असताना एकमेकांच्या विरोधात 2-6ची गरज. यावेळेस स्क्वेअर कट केला जातोय जरूर 5 चेंडू पर्यंत परंतु हार मानली नाहीये निरंकार भोईरने. शेवटचा चेंडू ज्या पद्धतीने हाताळलाय ॲक्शन रिप्लेच्या माध्यमाने आपण पाहू शकाल. स्लोवर गतीचा चेंडू वाईड यॉर्करच्या माध्यमाने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पिंट्यादादा जोशीचा हुकला पण काही हरकत नाहीये. ज्या प्रकारची मॅच इथे मात्र पाहायला मिळाली पैसा वसूल मॅच इथे मात्र पेश केली आणि या स्पर्धेचा अर्धशतक देखील पाहायला मिळाले.